सांगली महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांच्या घरपट्टीमध्ये वाढ झालेली आहे. केवळ नोटिसा देऊन घरपट्टी वाढ लागू करू नये. आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांशी संवाद साधून घरपट्टी का वाढली याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे आणि या संदर्भात लवकरच आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आणि ते म्हणाले, महापालिका क्षेत्रात घरपट्टी वाढल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने सांगली मनपा क्षेत्रातील नागरिकांना करमूल्यांकनाच्या नोटिसा बजावल्या आहेत आणि यात नागरिकांच्या घरपट्टीत 2 ते 5 हजार रुपयांनी वाढ झालेली आहे. केवळ कागद छापून घरपट्टी वाढ करणे योग्य नाही. घरपट्टी का वाढली हे आधी स्पष्ट करायला हवे. ज्यांनी कर वाढवले ते शहराचे शत्रू नाहीत. शहराच्या विकासासाठीच वाढ केली आहे. पण ही घरपट्टी का वाढली याचा खुलासा आयुक्तांनी प्रत्येक प्रभागात जाऊन करणे आवश्यक आहे. यासाठी 78 प्रभागात आयुक्तांनी लोकसंवाद साधायला हवा. याला राजकीय आंदोलनाची झालर नको. केवळ घरपट्टीबद्दलही अस्वस्थता आहे का? घरपट्टीसारखे अनेक प्रश्न आहेत. मनपाच्या सर्व प्रभागात लोकांच्या, माजी नगरसेवकांच्या सभा घेणे आवश्यक आहे. शेरी नाल्याचे भूत महापालिकेच्या कित्येक वर्ष मनपाच्या मानगुटीवर बसलेलं आहे आणि याचा प्रश्न देखील निकाली लागणं आवश्यक असल्याचं मत संभाजीराव भिडे यांनी व्यक्त केलं आहे. फार दिवसानंतर इतक्या पात्रतेचा, क्षमतेचा, अंतःकरणाचा, निस्वार्थ, निष्कलंक, बुद्धिमान आयुक्त आपल्याला मिळालेला आहे. जर काही मागं घेतलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार? घरपट्टी जर मागं नाही घेतली वाढ तर आपली भूमिका काय? हे एक लक्षात ठेवा, ह्याच्यात बदल होईल. याच्यात बदल होईल. पण ह्या पद्धतीने गेलं तर समाज आणि शासन यांचा संवाद झाला पाहिजे. समाजाला शासनाने समजावून सांगितलं पाहिजे आणि गावातल्या एक निस्वार्थ, विशुद्ध असं ज्यांच्याबद्दल मत आहे अशा एक 100 व्यक्तींची बैठक आयुक्तांनी घेतली पाहिजे. जिल्हाधीश ह्याच्या आधी कोण ते दयानिधी होते, आता आलेले जिल्हाधीशसुद्धा फार चांगले आहेत. तुम्हाला घरपट्टीच्या विषयात उतरावं लागतंय. सांगलीला वाले कोण राहिलेलं नाही का आता? सांगलीला राजकारणी कोण खमके नाहीत का? तुम्हाला घरपट्टीच्या विषयात उतरावं लागतंय. हे वाईट वाटलं की शासन आणि समाज ह्याच्यात अंतर पडतंय. स्थानिक आमदार पण आवाज उठवत नाही. मोटरसायकलमध्ये ते काय म्हणतात ना, ते हवेचा बुडबुडा, बबल, की गाडी बंद पडची, तशी स्थिती झाली. एक जण म्हणला, या होळीच्या दिवशी या सगळ्या घरपट्ट्याचे कागद जाळण्याचा कार्यक्रम घेऊया. ते कार्यक्रम योग्य आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.